मी अशोक तोडकर हवामान अंदाज। महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय मागे 5-6 दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत, पण सातत्यानं जे आपल्याला प्रश्न विचारले जातात ते म्हणजे आता पेरणी कधी करायची आहे। आम्हाला पेरणीचे पाऊस येण्याच्या अगल्या दिवशी जरी आमच्या जिल्ह्यापुरता जरी पडला तर आम्ही ते लावू शकतो का, किंवा मान्सूनची जी स्थिती आहे जी आता आपण 12 तारखेपर्यंत खंड सांगतो आहे आणि या खंडाच्या काळामध्ये जे काही 20% वातावरण बनत आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्याला बनू शकतं किंवा ह्या काळामध्ये कुठे पाऊस बनणार आहे या बाबतीमध्ये आपण आज बोलणार आहोत। पण तत्पूर्वी बऱ्याच जणांना आपला हा प्लॅटफॉर्म पहिले यूट्यूबवर माहित होता। यूट्यूबवर आपण लाखो लोकांपर्यंत करोडो लोकांपर्यंत गेल्या वर्षी अंदाज पोहोचले। यंदा आपण फेसबुकच्या माध्यमातून हे लाईव्ह हे अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे हे आपापल्या प्रोफाईलवरती शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एक लाईक तरी करत चला, म्हणजे जेणेकरून आपला हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत सुटसुटीत माहितीसह पाठवण्याचा प्रयत्न होईल। तर पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय। बघा, सध्या राज्यामध्ये 5-6 दिवसापासून बखाडी वारे वाहत आहेत, त्यासोबत आणलेलं जे बाष्प आहे ते कुठे कुठे तरी पडतंय। 1 जूनला काही ठिकाणी पाऊस झालाय, तोही 10 ते 20% भागांमध्ये। पुन्हा तर 1 जून पासून आजच्या 3 ते 4 तारखेपर्यंत हे वातावरण असंच वाऱ्याचं आहे। त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा माध्यमातून जे वातावरणाची कंडिशन सांगितली जाते ती पेरणी योग्य मित्रांनो 12 तारखेपर्यंत नाहीये। पण या काळामध्ये काही शेतकऱ्यांना पेरण्याची घाई झालेली आहे, तर अशा शेतकऱ्यांना मी एक रील बनवून दिलेली आहे की तुम्ही लागवड केली तर लागवडीच्या आता पाळी घातली, आपण पाळी घातल्याच्या नंतर 2 इंच ओल कमी झालेली आहे किंवा 3 इंच ओल जिथपर्यंत आपण रान भुसभुशीत केलंय ती ओल आता भगर झाली, ती पीक लागवडी योग्य नाहीये। पण आपल्याला ह्या ओलीवरती एखादा सटकारा स्प्रिंकलरचा देता आला तर ते तुम्हाला 1 महिन्याभर पाणी द्यायची गरज पडणार नाही, अशी ओल सध्या आपल्याकडे आहे। पण तितकं पाणी देण्यासाठी आपल्याकडे तेवढं वेळ नाही किंवा मनुष्यबळ नाहीये किंवा आपल्या विद्युत प्रणालीमुळे ते शक्य नाहीये। तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण आज घेऊन आलेलो आहेत आणि थोड्याफार दिलासा देखील या खंड काळामध्ये तो आपण नेहमीच कोकण किनारपट्टीच्या लगतच्या जिल्ह्यांना दिलेलाच होता। तर कोल्हापूरच्या भागांमध्ये, सांगलीच्या भागांमध्ये, सातारा, पुण्याच्या काही भागांमध्ये किंवा कोकण किनारपट्टी बऱ्याच ठिकाणी ह्या 3 दिवसा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। पण तो पाऊस सुद्धा 50 ते 60% व्याप्तीचा राहील आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये जी टक्केवारी खंडाची आहे ती नेहमीप्रमाणे होत राहील। म्हणजे 20% भागांना तो घेईलच फक्त आणि बाकीच्या भागांना 80% भागांना तो घेणार नाहीये। आपल्या अजूनही गेलाय, आपल्या बाजूने गेलाय किंवा ढग दिसले पाऊस खूप येतो की काय, कारण की आपल्याला मे महिन्याच्या पावसाची धास्ती वाटते, पण ती कंडिशन आपल्याला 12 तारखेपर्यंत नाहीये। आणि ऍक्च्युअली ह्या वातावरणाला जे खंड नाही असं म्हणत होते त्यांनी सुद्धा आता 12 तारखेची तारीख शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालू आहे। आता 6, 7, 8, 9 या कालावधीमध्ये देखील मागच्या 2-4 दिवसापूर्वी मेसेज येत होते, पण आता सर्वजण 12 तारखेच्या पुढच्या तारखा द्यायला सुरुवात करतायत। 6, 7, 8 जूनचा कालावधीचा जो पाऊस आहे मित्रांनो तो कोकण किनारपट्टी, पुण्यापर्यंत आणि कोल्हापूर अशा भागांमध्ये चांगला बरसणार आहे। व्याप्ती त्याची बऱ्यापैकी आहे, पण पेरणी मात्र यांना सुद्धा रिस्की राहील। आणि त्यानंतर जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि खानदेश आहे या भागामध्ये बखाडी वारे, खंडाचे जे वारे आहेत ते जोराने अजूनही वाहत आहेत। पांढऱ्या कलरचं ढग येत आहे आणि दिवस मला कुठेतरी आभाळाची फळी निघते, ती एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडते। त्या भागातल्या शेतकऱ्यांवर आज आम्हाला पेंडवणी पाऊस झालाय तर आम्ही उद्या लावू का, पण ज्या ठिकाणी तसा पाऊस झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी वारे पुन्हा सुटतात, त्या दिवशी तो पाऊस पडत नाही। हे असेच दिवस आपल्याला 12 तारखेपर्यंत कटत न्यायचे आहे। त्यामुळे ह्या परिस्थितीवरती आपल्याला 12 तारखेपर्यंत कमीत कमी करोडो शेतकऱ्यांना रिस्क घेता येणार नाहीये। याचं कारणही तुम्हाला माहिती आहे आणि स्पष्टीकरणही तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही 10 वर्षापासून जरी अनुभव घेतला तरी सांगायचं काम पडणार नाहीये, कारण की या खंडाचे वारे 15 दिवस तरी ऍक्टिव्हिटी घेत आहेत। मग ऍक्च्युअल आता मान्सूनवरती पेरण्या कधी होतील या वेळेवरती आपण आता या मेसेजवरती येऊन ठेवलं आहे। ऑलरेडी ते मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मान्सून हा 15 तारखेपासून बरसायला सुरुवात होईल। अगोदर मेसेज जे येतात आपल्याला 12-13ला त्यावेळेस सुद्धा त्याची व्याप्ती कमीच आहे। 12 तारखेपर्यंत खंडाचे बखाडी वारे वाहत आहेत, त्यानंतर हे बखाडी वारे कमी होतील, पण झाले काही ठिकाणी ते वाढतील सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात। पण ते रिकामे ह्या 12 दिवस जे रिकामे येतील तसे त्या काळामध्ये ते रिकामे येणार नाही। ढगांची गर्दी आणि ढगांची संख्या आणि ढगासोबत येणारी मृग छाया, याला आपण म्हणतो आभाळ आले, शितोडे थोडेफार पडलेत, पण सावली मात्र थंड आहे, जेणेकरून आपला पाण्याची जे बाष्पीभवन आहे ते होण्याची कमी प्रमाण होईल। तर हे वारे
हे आभाळ आणि हे मृग नक्षत्रातलं जे मान्सूनची कंडिशन आहे ही बऱ्यापैकी राहणार आहे, पण ती तारीख 15 आणि 16 जून असणार आहे. संबंध महाराष्ट्राला त्याला सगळीकडे सारखा बरसायला हे 15 ते 20चा कालावधी देखील लागू शकतो आणि त्या अगोदर हे जे आठवडा जाणार आहे त्याच्यामध्ये 10% भाग घेऊ शकतो. सर्वांना विनंती आहे, तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, जे कमेंट्स तुम्हाला करायचे असतील ते आवर्जून करा. त्या कमेंटला आपण उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात. आता एकंदरीत तुम्ही कंडिशन समजून घेतली आहे. साताऱ्याला पुढच्या 3 दिवसामध्ये काही भागांमध्ये पाऊस होणार आहे, काही ठिकाणी बरा होईल आणि ज्या ठिकाणी जास्त ओला असेल शेतकऱ्यांचं शेत, तर साताऱ्याच्या पुण्याच्या पश्चिमेकडील भागातल्या शेतकऱ्यांनी, कोल्हापूरच्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आणि रत्नागिरी हे काही भागामध्ये शेतकरी असतील तर यांनी उद्या दिवसात बऱ्यापैकी मशागती करून घ्यायच्या, कारण की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ह्या पावसाचा सामना करावा लागेल तिथे परत मशागतीला पुन्हा जास्त ओल झाल्यामुळे ही चालढकल होणार आहे. पण उर्वरित जो महाराष्ट्र आहे आपला विदर्भातले सर्व जिल्हे असतील, मराठवाड्यातले सर्व जिल्हे असतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातले आणि खानदेशातले जिल्हे असतील, यंदा मात्र पावसाची जी तीव्रता आहे काही काळाकरिता अशीच अखंडित नाहीये, खंडित आहे. सगळ्यांनी कमेंट